पवार इज द पॉवर आणि पॉवर इज द पवार. सगळ्यांचा नाद करा, पवारांचा काही करू नका. कारण एखादी नवीन नवरी असली ना तिला जपून राहावं लागत. आम्ही तर घोषणा नवीनच काढली, येळकोट येळकोट जय मल्हार. ते बाकीचे म्हणायचे हे काय आहे, म्हणलं हे आम्हारी घोषणा आहे. निवडणुकीपुरतं फक्त गप्पा मारायच्या आणि परत 5 वर्ष लोकात फिरकायचं नाही, याच्यातला मी नाही. आणि आता संसदेत हे पक्के माणसं धरले. तिकडे एक बजरंग बाप्पा, पण हे जास्त हुशार आहेत. बजरंग बाप्पा जरा माझ्या लेवलचा आहे. कर्जत जामखेड तालुक्याचे भाग्यविधाते भविष्य. कारण आता नावं घेत बसलं तर 4-2 जणांची नावं तरी विसरणार. आणि एक तर नवीनच आता लोकसभेची निवडणूक झाली आणि ज्याचं नाव राहील ते म्हणून आम्ही काही काम नाही केलं का निलेश लंकेचं, बघूनच घेऊ. त्याच्यापेक्षा आपलं सगळंच म्हणलं तर ठीक आहे का नाही. कारण एखादी नवीन नवरी असली ना तिला जपून राहावं लागत. तिला जरा अंदाज येऊस तर सासूचा स्वभाव कसा आहे, सासऱ्याचा कसा आहे, दीर कसा वागतो. त्यामुळे नवीन असल्यामुळे सगळेच व्यासपीठावरील नेते मंडळी आणि समोर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण सहकारी आणि आमचे सर्व विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने रोहितदादांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर सर्वसामान्य तळागाळातील विचार करणारा हा नेता म्हणून रोहितदादांकडे पाहिलं जातं. तर बऱ्याच वेळा आपण एखादा आमदार खासदार निवडून आल्यानंतर फक्त मतदारसंघाचा विकास करीत असताना एखादं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, यापेक्षा वेगळा कुणी विचार करीत नाही. पण रोहितदादांचा विचार हा सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत काहीतरी मदत गेली पाहिजे ह्या हेतूने काम करणारा हा तुमचा आमचा सर्वांचा नेता. खऱ्या अर्थाने आता मगाशी सांगितलं, गुलाब काकांनी सांगितलं, बाप्पूंनी पण सांगितलं की आमच्या तालुक्याचं एक भाग्य आहे का असा आमदार आपल्याला मिळाला, हे सुद्धा तालुक्याचं भाग्य आहे. कारण इतका ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस, जे एखादा पेशंट ऍडमिट झाल्यानंतर त्याची विचारपूस करून त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची सुद्धा व्यवस्था करणारा नेता. एखादा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, जो मुलगा 3 किलोमीटर 4 किलोमीटर पायी येतो, त्याला सायकल दिली पाहिजे, त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे, हा विचार करणारा नेता. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना आरोग्याच्या सुखसुविधा सुद्धा चांगल्या पद्धतीच्या राबवल्या गेल्या पाहिजेत. महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ असं की त्या मतदारसंघात 3 उपजिल्हा रुग्णालय झाले. आता एक उपजिल्हा रुग्णालय होत नाही, पण खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीचा आणि आपल्या राजकीय ताकदीचा फायदा आपल्या मतदारसंघासाठी करण्याचं काम रोहितदादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे अतिशय सर्वसामान्यांचा विचार करणारा नेता. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम रोहितदादांनी केलेलं आहे. अशा अनेक थरातील शाळांच्या बाबतीत सुद्धा डिजिटल शाळा, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डिजिटल शाळा ज्या असत्या त्या माझ्या कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये असत्या. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या शाळांमध्ये राबवण्याचं काम, ग्रंथालय असू, अशा सगळ्या बाजूने चांगल्या शाळा बनवण्याचं काम रोहितदादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज उपजिल्हा रुग्णालयाचं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन करतोय, रस्त्याचं भूमिपूजन केलंय. म्हणजे या मतदारसंघामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये सर्वाधिक निधी आणण्याचं काम राज्यात जे कुणी केलं असेल ते रोहितदादा पवारांनी केलं असेल. आम्ही सुद्धा बरोबर आमदार होतो. आम्ही बरोबर आमदार असताना आम्हाला अंदाज यायच्या आधी रोहितदादा सगळ्यात जास्त निधी घेऊन जायचे. म्हणजे आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी मिळालं पाहिजे. आपल्याला जी सत्ता मिळाली, आपल्याला जी खुर्ची मिळाली, त्या खुर्चीचा निश्चित फायदा माझ्या मतदारसंघासाठी झाला पाहिजे, या भावनेने काम करणारा नेता म्हणून रोहितदादांकडे आज राज्यामध्ये पाहिलं जातं. आज पक्षबांधण्यामध्ये असू की राज्यामध्ये युवकांची फळी उभा करण्याचं काम रोहितदादांनी केलेलं आहे. आज सर्व तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे, इतका कार्यक्षम नेता आपल्याला आपल्या मतदारसंघाला आमदार होऊन मिळालेला आहे. आता काही मान्यवरांनी सांगितलं मागच्या 44,000 मताचं लीड होतं. कुणी सांगितलं? बाप्पू तुम्हीच सांगितलं ना. आता काळजी करू नका, माझ्यावर जबाबदारी टाकली ना तुम्ही. कोणाचा भ्रम असेल, उलट पालट करू, काय होत नसतं, तुम्ही काळजी करू नका. 80,000 काय 1,00,000 मताचं मताधिक्य आपण या मतदारसंघामध्ये रोहितदादांना मिळेल. ते म्हणजे रोहितदादाचं काम बोलतंय, 5 वर्षामध्ये काम बोलतंय. नुसतं लोकांना झुलवायचं काम केलं नाही. 5-50 एकरमध्ये म्हणायचं मी MIDC आणतो, पण ज्या नेत्याकडे विजन आहे त्यांनी सांगितलं 50 एकरात MIDC येत नाही, कमीत कमी 1,500 एकर क्षेत्र पाहिजे. त्या ठिकाणी जर MIDC प्रस्तावित झाली, MIDC झाली तर मोठमोठे उद्योग येऊ शकतात. हे कोणाचं लक्ष नाही. ज्याच्याकडे विजन आहे, ज्याच्याकडे त्या ठिकाणी
आपल्या मतदारसंघाची बदल घडवण्याची ताकद आहे तोच माणूस ह्या पद्धतीचा विचार करू शकतो. चुकीच्या पद्धतीने कधी लोकांची दिशाभूल करण्याचं काम रोहितदादांनी केलेलं नाही. त्यामुळे रोहितदादा यावेळेस तुम्हाला जनता कामाची पावती देणार आहे. कामाच्या माध्यमातून तुम्ही 1 लाख काय 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य तुम्हाला मिळणार आहे. कारण इतका खालच्या थरातील जनतेचा विचार करणारा नेता कुणी आपण या ठिकाणी पाहत नाही. फक्त निवडणुकीपुरतं यायचं, लोकात जायचं, मतं घ्यायची आणि परत 5 वर्ष लोकात फिरकायचं नाही. पण रोहितदादा पवार हे प्रत्येकाच्या ज्यावेळेस राज्यात फिरत असतात पण त्यांचं लक्ष असतं की माझ्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे या भावनेने काम करणारा नेता आहे. त्यामुळं त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी मला सुद्धा तुम्ही लोकसभेत पाठवलं. मला सुद्धा निवडणूक झाल्यानंतर लगेच दौरा घेणं अपेक्षित होतं. पण रोहितदादांमागं राज्याच्या जबाबदाऱ्या, आमच्या मागं पण, त्यामुळं थोडा गॅप पडला. पण काय काळजी करू नका, मी ऑनलाईन आहे, कधी पण तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. निवडणुकीपुरतं फक्त गप्पा मारायच्या आणि परत 5 वर्ष लोकात फिरकायचं नाही, याच्यातला मी नाही. रोहितदादा जसा आहे तसा मी पण आहे, तुम्ही काळजी करू नका. निश्चित आताशी आमचं केंद्रात अधिवेशन चालू झालेलं आहे. मी अमोल कोल्हे साहेबांना सांगत असतो जरा मला आयडिया द्या राव, काय करायचं, कसा निधी खेचून आणायचा. आपलं विद्यार्थी म्हणून राहायचं, आपण लय हुशारपणा दाखवलं की मग कुणीच काही शिकित नाही, आहे का नाही. आपलं काय म्हणतात ना ते काय खाली पडून. अरे आमचे अमोल कोल्हे साहेब म्हणजे ब्रँड आहे संसदेत. अमोल कोल्हे जर उठले ना भाषण करायला भल्या भल्यांच्या बत्त्या गुल होत्यात. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे असतो. आम्ही तर यामध्ये त्या मोदी साहेबांची भाषण चालू झालं ना आपण किती घोषणा दिल्या हो मोहिते साहेब. आम्ही तर घोषणा नवीनच काढली, येळकोट येळकोट जय मल्हार. ते बाकीचे म्हणायचे हे क्या आहे, म्हणलं हे हमारी घोषणा आहे. अजून कोणची घोषणा दिली हो आपण, हर हर महादेव. आणि मोदी साहेब जेव्हा 6 ग्लास पाणी पित होते आम्ही घोषणा दिली झूठ बोलो पाणी पिके झूठ बोलो. काय कळते कोण आहे का. आम्ही यांच्या मागे असतो. आम्हाला माहिती काय अडचण आली तर आमचा हेडमास्टर पक्का आहे. आणि आमचे मोहिते साहेब तुझा शार्प माइंडेड आहे, निशाणा पक्का लगाते. मग या दोघांच्या मध्ये मी असलो काय अडचण आहे मला, आहे का नाही. इकडे मुंबईला आमदार म्हणून 4 वर्ष होतं, रोहितदादाच्या पाठीशी राहायचो बरोबर. आणि आता संसदेत हे पक्के माणसं धरले. तिकडे एक बजरंग बाप्पा, पण हे जास्त हुशार आहेत. बजरंग बाप्पा जरा माझ्या लेवलचा आहे. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आता हे उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन रोहितदादाला सांगितलं, फक्त हे 2 माणसं घेऊन या. ते म्हणले दोघांत का हट्ट तुला, म्हणलं माझा स्वार्थ आहे रोहितदादा. यांना एकदा आणलं, एकदा सत्कार झाला तर तिथं आपल्याला मार्ग मोकळा ना. म्हणजे खऱ्या अर्थाने अमोल कोल्हेंच्या बाबत आहे ना आपला सगळ्यांचा अभिमान आहे. आणि जे होत नाही ना ते करून दाखवण्याची ताकद जी असेल ते म्हणजे आमच्या अमोल कोल्हे साहेबांमध्ये आहे. शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचं काम केलं. आणि त्या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याने निलेश लंकेसारखा माणूस सुद्धा खासदार झाला. पण इतकी ताकद आहे. दुनिया बदलती है, काय झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए असा माणूस म्हणजे अमोल कोल्हे साहेब. ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वतीने धन्यवाद देतो. आज संसदेत काम चालू आहे. पण माझं आज विषय होता नेमका डेअरी आणि अॅनिमल. मला आता डेअरी आणि अॅनिमल म्हणलं माझा आवडता विषय. पण काय आता आज तर ते गंमत हुकली. आजचं उद्या ढकलावता आलं तर बघा ना जरा काही करता आलं तर. अरे हे बोलत आम्हाला बोलायलाच माईक द्याय ना कोणी. शेवट आपल्याला आपला मतदारसंघ सुद्धा महत्वाचा असतो. इतक्या राज्याच्या उंचीवरले नेते मंडळी आपल्या मतदारसंघामध्ये इतका कामाचा व्याप सोडून जर येत असतील आपण सुद्धा त्यांच्या स्वागताला हजर झालं पाहिजे. आज त्यांच्या आई आजारी असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी आलेले. आणि धैर्यशील मोहिते साहेब सुद्धा रात्री 2:30-3 वाजता पुण्याच्या एअरपोर्टला उतरले. सकाळी 5-5:30ला घरी गेले. सकाळी करमाळ्यात नॅशनल हायवेच्या लोकांची मीटिंग घेऊन या ठिकाणी आले. म्हणजे इतक्या धावपळीतून या ठिकाणी सर्व आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, उद्घाटनासाठी उपस्थित राहिले. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि
सर्व माझे विद्यार्थी 2 वाजल्यापासून बसवले, त्या सर्व विद्यार्थ्यांना सायकल मिळणारे. मागच्या वेळेस 10 का 12,000 सायकल, आज परत 4,000 सायकल. मी पण रोहितदादांना सांगतो, दादा जाता जाता आपल्या बाकी 5-6 मतदारसंघात पण तेवढी जरा मदत करा सायकलची. जास्त नको, आमचं शेवगाव पाथर्डी लय आदिवासी, तिथं अजून आमचं नगर तालुक्यातला काही भाग ग्रामीण आहे आणि राऊरीचा तिकडला भाग आहे ना जरा, त्याच्यामुळे जास्त नाही. नगर दक्षिणला तुमच्या वतीने एक 10,000 सायकल द्या बुवा, अशी माझी सगळ्यांच्या वतीने. कारण रोहित दादा देणार ना, देण्याची दानत राज्यात जी असेल ना ती फक्त पवारात आहे, हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो. या राज्यात नाही, देशात लय पैशावाले लोक आहेत, आम्ही जवळून अनुभवलेलं. आम्ही खोटी स्तुती करणारा माणूस नाही. ज्याच्यात दानत असं ना, दातृत्व ज्याच्यात असं ना, ते म्हणजे फक्त पवारात दातृत्व आहे. नाही तर या राज्यामध्ये अनेक उद्योजक आमदार आहेत, अनेक ज्यांच्या करोड रुपयाच्या संपत्ती आहे, अनेक आमदार खासदार आहे, पण दानत नाही. कायद्याच्या व्यतिरिक्त वेगळं काम करीत नाही. सायकल वाटप नाही, एखाद्या पोराच्या हातात बिस्किट पोडा द्या म्हणलं तरी अंगाला घाम फुटतो असे आहेत. तर दानत असावा ना, ती रोहित दादांमध्ये दानत आहे. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, पवार इज द पॉवर आणि पॉवर इज द पवार. माझं तर बरेच वेळा डायलॉग आहे, सगळ्यांचा नाद करायचा. सगळ्यांना सांगतो, म्हणजे कर्जत जामखेडमध्ये पण कोणाच्या डोक्यात असं त्यांना पण सांगतो. हा, म्हणजे हात जोडून विनंती करून सांगतो, म्हणजे कुठं लांब असला तर मेसेज पास झाला तर बरं होईल. सगळ्यांचा नाद करा, पवारांचा काही करू नका, नाही तर राजकीय नुकसान करून घेता. आणि त्या ठिकाणी विनंती करतो, थांबतो. रामकृष्ण हरी. मी नेहमी सांगतो की कुणाचाही नाद करावा, पण पवारांचा नाद कोणीही करू नये. कर्जत जामखेडमध्ये देखील कोणाच्या डोक्यात काही असेल तर त्यांनाही सांगतो. एवढंच नव्हे तर हात जोडून विनंती करतोय आणि सांगतो की नाद करा, पण पवारांचा नाद करू नका, अन्यथा तुमचं राजकीय नुकसान करून घ्याल. असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी भाजप नेते राम शिंदे यांना अप्रत्यक्षपणे सल्ला दिलाय. राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांना उद्देशून एक सल्ला दिलाय. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे आमदार रोहित पवार यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदारांचा भव्य नागरी सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम रोहित पवारांनी केलंय. महाराष्ट्रात सर्वात जास्त डिजिटल शाळा माझ्या कर्जत जामखेडच्या मतदारसंघात आहे. आज आपण उपजिल्हा रुग्णालयाचं त्या ठिकाणी भूमिपूजन करतोय. महाविकास आघाडीच्या काळात सर्वात जास्त निधी आणण्याचं काम रोहित पवारांनी केलं होतं. कोणाला वाटतं असलं उलट पालट करू, काही होत नसतं, तुम्ही काळजी करू नका. 80,000 ते 1,00,000 मतांची मताधिक्य रोहित पवारांना मिळेल, तेही केवळ रोहित पवारांच्या कामामुळे मिळेल, असंही लंकेंनी सांगितलं. निलेश लंके म्हणाले की आमदार खासदार झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात रस्ते झालेच पाहिजे, ग्रामीण रुग्णालयात झाले पाहिजे, यापेक्षा वेगळा विचार कोणी करत नाही. पण रोहित पवार सर्वसामान्यांच्या झोपडपट्टीपर्यंत काहीतरी गेलं पाहिजे या हेतूने कामं करत असतात. इथल्या लोकांनी सांगितलं होतं की असा आमदार आपल्याला मिळावा हे आपल्या तालुक्याचं भाग्य आहे. इतक्या ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस आहे. एखादं पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याची विचारपूस करून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेणारा हा माणूस आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा त्याला सायकल दिली पाहिजे हा विचार करणारा आपला रोहित पवार हा एक नेता आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.